मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या चित्रपट फुलवंतीमुळे चर्चेत आहे। हा चित्रपट थिएटरमध्ये कमाल करू शकला नाही, मात्र OTTवर फार गाजतोय, बाकी सिनेमांचे रेकॉर्ड्स मोडतोय। अभिनय क्षेत्रात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणारी प्राजक्ता आता एक यशस्वी बिझनेस वुमन आणि निर्मात्याच्या भूमिकेतही चमकत आहे। प्राजक्ताने जुळून येती रेशीम गाठी या मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण केले होते। त्यानंतर अनेक मालिका आणि सिनेमांमधून तिने आपला अभिनय सिद्ध केला। यात तिला ठीकठाक यशही मिळालं, पण प्राजक्ताला खरी ओळख मिळाली ती महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोच्या माध्यमातून। या शोमध्ये अँकरिंग करताना तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं। या शोच्या कमाईतून प्राजक्ताने तिचा प्राजक्त राज हा दागिन्यांचा ब्रँड सुरू केला। या ब्रँडची सुरुवात एका गमतीशीर प्रसंगातून झाली। एका लग्नासाठी प्राजक्ताला पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिने परिधान करायचे होते, पण योग्य दागिने मिळत नसल्याने तिने स्वतः हे दागिने तयार करण्याचा निर्णय घेतला। प्राजक्ताने महाराष्ट्रभर फिरून शोधकार्य करून तिच्या प्राजक्त राज ब्रँडमधून अस्सल महाराष्ट्रीयन दागिने बाजारात आणले। तिचा हा ब्रँड लोकप्रिय होताच प्राजक्ता एका वर्षातच आर्थिकदृष्ट्या मजबूत झाली। याच यशाच्या जोरावर तिने प्राजक्त कुंज नावाचा आलिशान फार्म हाऊस खरेदी केलं। कर्जतच्या गवडवाडी गावात असलेला हा फार्म हाऊस म्हणजे प्राजक्ताच्या यशाचं प्रतीक आहे। 3 BHK व्हिला असलेल्या या फार्म हाऊसमध्ये 3 बेडरूम, हॉल, किचन आणि स्विमिंग पूल आहे। निसर्गाच्या सानिध्यात वसलेला हा फार्म हाऊस वीकेंडला आनंद लुटण्यासाठी एक परिपूर्ण ठिकाण आहे। हे फार्म हाऊस ती भाड्याने देत असते, ज्यातून ती चांगलीच कमाई करते। शनिवार रविवारसाठी 30,000 रुपये प्रतिदिवस, तर सोमवार ते शुक्रवारसाठी 17,000 ते 20,000 रुपये प्रतिदिवस असे ह्या फार्म हाऊसचे भाडे। अभिनयातून येणाऱ्या कमाईचा योग्य वापर करत प्राजक्ता आता वेल सेटल झाली आहे। आता तर ती चित्रपट निर्माती सुद्धा बनली आहे। पैसे कमावण्याचे विविध मार्ग तिने तयार केले आहे। पैसे कमावण्याचे विविध मार्ग तयार करणे म्हणजे आर्थिकदृष्ट्या मजबूत होणे होय। व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा। तुमचे खूप खूप धन्यवाद।